एक्झाम जवळ आली, पेपर अगदी उजावर आला, की मुलांना पाहिजे असतात आय-एम-पी क्वेश्चन. मी हे सांगतो तसं नाहीये. अगदी वर्षानुवर्षापासून हे सुरू आहे. "अरे, तुझ्या क्लासच्या सरांनी कुठले आय-एम-पी क्वेश्चन्स दिलेत का? दे मला." तुझ्या क्लासने, माझ्या क्लासनं कुठल्या सरांनी काय आय-एम-पी क्वेश्चन दिले का? हा प्रकार पहिला चालायचा YouTubeच्या अगोदर. आता YouTubeवर काय सगळेजणच आय-एम-पी क्वेश्चन द्यायला बसलेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला करायचंय काय? चला तुम्हाला मी ग्रुप 16, 17, 18 चे आय-एम-पी क्वेश्चन सांगतो. एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन आणि एनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. हे जे 2 पॉइंट आहेत ना, 9 पैकी 4 ते 5 पेपरमध्ये आलेत. मग आय-एम-पी आहेत का? आहेत. 9 पैकी 4 ते 5 पेपरमध्ये हे प्रश्न आले. ओके. असं इमॅजिन करूया 9 पैकी 5 पेपरमध्ये आले. 4 मध्ये ते प्रश्न आले नाहीत हे लक्षात घ्या. मग ते आय-एम-पी नाहीयेत का? आहेत. हेच तर सॅड रिॲलिटी आहे. एक सत्य म्हणूया आपण गोष्टी. कुठली? की आय-एम-पी क्वेश्चन तुम्हाला कुठलाही युट्यूबर म्हणायला नको, शिक्षकच म्हणूया आपण. युट्यूबवर कुठलाही शिक्षक इन्क्लुडिंग मी, जेव्हा आम्ही तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन देतो ना बाळांनो, तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता हे मी शिकलोय कुणाकडून? आर-जी कडून लक्षात घ्या. आर-जी सरांचं एक लेक्चर बघितलंय मी. पी-वाय-क्यूज. पी-वाय-क्यू ही आएंगे, रिपीट होंगे, ठीक आहे. पण सरांचं म्हणणं काय होतं, की पी-वाय-क्यूज ॲज इट इज येत नाही. तर हा प्रश्न आहे. एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. मग तुम्हाला विचारतील, ऑक्सिजन इज ऑप्शन असेल डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक आणि चौथं काय पण देतील. तर ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे. म्हणजे तुम्ही काय करायचंय बाळांनो, आता मी सांगतो तुम्हाला. फिजिक्स खूप लोकांनी गेस केलं. ओके. आता तुम्हाला एन-आय-ई चॅनल माहिती आहे प्रशांत सरांचं. त्यांनी एक व्हिडिओ पण अपलोड केला. मी बघितला नाही बरं का. फक्त मी त्याचं टायटल बघितलं, की सॉरी असं त्यांचं टायटल होतं. खाली मुलं काहीही कॉमेंट करत होते. मला बिलकुल आवडलं नाहीये. तुम्ही कुठल्याही कुणाबद्दल मी YouTubeवर बघतोय ना, Instaला तर काही विचारूच नका. कसे पण लोकं कॉमेंट करतायत. मी तुम्हाला काय सांगितलं, की एखादा शिक्षक तुम्हाला आय-एम-पी देतोय ना, तो एनालिसिस करून देतोय. ते यायचे चान्सेस खूप आहेत, पण येतीलच असं नाही ना. तुम्ही 4 प्रश्न करून गेल्यावर त्यातलेच येणार असं होत नाही. सगळं करावं लागतंय. तर मी तुम्हाला आता सांगतोय काय, निदान आता फिजिक्सच्या वेळेस नुकसान झालं. केमिस्ट्रीत नको असेल, तर तुम्हाला काय करायचंय? तर क्लिअरली पुन्हा तीच आपलीच मी सांगतो तेवढंच तुम्हाला फॉलो करायचंय. काय? पी-वाय-क्यूज करत असताना डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज. आता डायग्राम फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आहेत. 4च आहेत. प्रत्येक पेपरमध्ये डायग्राम आलेली नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा. पण येऊ शकते त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे हेही लक्षात ठेवा. आलं का ध्यानात? मग आता काय करायचंय? कुठल्याही आय-एम-पी क्वेश्चनकडे जायचं नाही. तुम्ही म्हणाल, "सर काय बोलताय तुम्ही?" तर मी योग्य तेच बोलतोय. मी पॉइंट एक्सप्लेन करतोय. आता तो नीट लक्ष द्या, की तुम्ही आता कुठलाही आय-एम-पी क्वेश्चन कोण देत असेल, ते बघून टेन्शन, पॅनिकमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही जे केलंय ते रिवाइज करा. पटलं का आता? पटलं तर लगेच लाइक करा. सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच आहे. मी YouTubeवरील शिक्षक आहे ना, मी सांगू का कधी-कधी ऑफलाईनमध्ये पण गडबड करतो मी बरं का. ऑफलाईनमध्ये पण ते शिकवताना म्हणतो, "कळालंय का? मग लाइक करा." सवय लागली ना, लाइक, शेअर, सबस्क्राईब म्हणण्याची. करेक्ट पॉइंट एक्सप्लेन केलाय. उद्या कुणाला ब्लेम करू नका, की तुम्ही आय-एम-पी दिले होते, त्यातलं एक बी आलं नाही. अरे एक पण आलं नाही असं काय? मी तुम्हाला सांगतो साताऱ्यात 2013 साली मला 50 आय-एम-पी क्वेश्चन मिळाले होते. एक्स-वाय-झेड कॉलेजमधल्या टॉपच्या फॅकल्टीने दिले होते. टॉपची फॅकल्टी होती. पहिलाच प्रश्न होता डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. पहिला प्रश्न. असे फक्त 50 प्रश्न दिले होते. आणि त्या पेपरमध्ये, त्या वर्षीच्या पेपरमध्ये सरांनी दिलेला एकही प्रश्न आलेला नाही. असा एक मुलगा मला म्हणला, की "सर काय त्या सरांनी दिलेले प्रश्न कुठलं काय आलं त्याच्यात?" तेव्हा मी त्याला दाखवलं आणि "बघ" म्हणलं, मास दिलंय, व्हेलॉसिटी दिले, रेडियस पण दिले ट्रॅकची आणि सेंट्रिपिटल फोर्स विचारलाय. तो म्हणला, "कुठे आहे सर हे न्यूमेरिकल?" "ॲज इट इज, ॲज इट इज." अरे ॲज इट इज नाही. सरांनी पहिलाच प्रश्न दिला होता, डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला येत नाही हो तुम्हाला. मग आता विषय थोडासा वेगळाच आहे लक्षात घ्या. विषय थोडासा वेगळाच आहे. मग त्यात मुद्दा काय, की मी तुम्हाला जे व्हिडिओ अपलोड करून देतोय, जे व्हिडिओ मी प्रोव्हाईड करतोय, मी जे सांगतोय तुम्हाला, त्यातले येण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. पण येणारच, यायलाच पाहिजे असं कोणीही म्हणू शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला आता लास्ट स्ट्रॅटेजी आहे, रिव्हिजन स्टार्ट केली पाहिजे. रिव्हिजनसाठी कुठलेही आय-एम-पी बघायचे नाहीत. जेवढं केलंय तेवढंच रिवाईज करायचं. राहिलेलं राहू दे बाकीचं. ऑर्गॅनिक राहू दे म्हणतो मी या स्टेजला. कारण आय-एम-पी क्वेशन्स, आय-एम-पी रिएक्शन्स, नेम रिएक्शन्स अगोदर केलंय का? अगोदर केलंय का? नाही ना? नका करू. राइट शॉर्ट नोट ऑन वुड्स रिएक्शन. अरे लिहितो,
पण हाऊ विल यू कन्वर्ट इथिल ब्रोमाइड इंटू ब्युटेन म्हणलं की जमत नाहीये. मग प्रॉब्लेम इथंच आहे. मग तुमच्या लक्षात आलंय. आता रिव्हिजन कशी करायची हा मोठा प्रश्न आहे. रिव्हिजनला काय करू सर स्ट्रॅटेजी द्या. तर रिव्हिजन करत असताना पुन्हा तेच आपले 4D स्ट्रॅटेजी प्लस लॉज विथ न्यूमेरिकल बरं का. कालचा व्हिडिओच्या नोट्स काढल्या असतील ते करायचं. लॉज विथ न्यूमेरिकल आणि सांगतो लॉवर बेस्ड न्यूमेरिकल तुम्हाला करायचे. डेफिनिशन डायग्राम डिस्टिंग्विश आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला ज्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय म्हणूया आपण 10 to 15 डेरिव्हेशन्स आहेत. फक्त 10 to 15 डेरिव्हेशन्स आहेत. मग आता 10 ते 15च डेरिव्हेशन्स आहेत. पण अगदी 2025 पासून जायचंय. होय. 2025 चा पेपर बघायचा आहे मला. केमिस्ट्रीचा रिपीटर बघायचा लेटेस्ट. डेरिव्हेशन्स किती आलेत काउंट करूया आपण. सेक्शन ए मध्ये डेरिव्हेशन नसतात. सेक्शन बी मध्ये डिराइव्ह द रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. 2 मार्काला. एक झालं. डिस्टिंग्विश आहे, अनॉमलस बिहेवियर आहे. पण उद्या येईल की नाही सांगू शकत नाही. याच्यात अनॉमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन आलंय. मग मार्क्स मध्ये आता ऑक्सिजन येईल हे की नाही? नाही, फ्लोरीन पण येऊ शकतं किंवा नाही येऊ शकत लक्षात घ्या. पण डेरिव्हेशन एक आलंय. त्याच्यानंतर फिनॉलचा प्रश्न ठरलेलाच आहे. फिनॉल किंवा ग्लुकोज आहेच. डेफिनिशन 3 आलेत पुन्हा. मॅक्सिमम वर्क डनचा इंटिग्रेटेड रेट लॉ दुसरं डेरिव्हेशन 3 मार्काचं आहे. 2 आणि 3 5 मार्क झाले. त्याच्यानंतर मग 2 डेरिव्हेशन्स आलेले आहेत. मी बरोबर चेक करतोय तरी पण सांगतो डायग्राम आहेच. त्याच 4 टॉपिक मधली म्हणूया आपण. राईट एक्सप्लेन अल्डोल नेम रिएक्शन रायमर टिमन डिफाईन डेफिनेशन तर ढिगाण आहेत. फुल नेम ऑफ टीडीडी. चला 10 पैकी 2 डेरिव्हेशन्स मला पट दिसले लक्षात घ्या. 10 पैकी दिसले 2. काय वाईट आहे मग 10 ते 15 डेरिव्हेशन्स आहेत ना आणि ते केलं पाहिजेतच ना. तेच केलं पाहिजे. मी अजून एक पेपर बघणार आहे फक्त बरं का लक्षात घ्या. फेब्रुवारीचा गेल्या वर्षीचा. याच्यात किती डेरिव्हेशन्स आपण सेक्शन डी पासून सुरुवात करूया. सेक्शन डी मध्ये कुठलं डेरिव्हेशन आहे का? SN1 SN2 आलंय. सो डिफाईन युनिट सेल डेफिनेशन आलंय. अनॉमलस बिहेवियर आलंय. फ्लोरीनचंच आलंय. आता गंमत बघा. फेब्रुवारीला जो प्रश्न आला तो जूनला रिपीट झाला. दोन्ही ठिकाणी फ्लोरीनच आलं. म्हणजे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललोय. हे जरा डेंजर रिएक्शन हे आलेच बरं का. डायग्राम आहेच. आपल्याच पेपरला काय चेंज होऊन असं वाटतंय ना. राऊल्ट्स लॉ आलाय डेरिव्हेशन. एक झाला प्रश्न. एक प्रश्न आलाय राऊल्ट्स लॉ. बरं डेल्टा एच डेल्टा यू चं न्यूमेरिकल इथं आलंय आणि जुलैमध्ये त्याचं डेरिव्हेशन आलं होतं. एक्सप्लेन राईट द कन्व्हर्जन ऑफ रिड्युसिंग एजंट अल्डोल स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर पेप्टाइड बॉम्ब पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी. आता तो फॉर्म्युला आहे बरं का जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सेक्शन सी मध्ये आता मला डेरिव्हेशन दिसत नाहीये. सेक्शन डी मध्ये दिसलं मला. आता सेक्शन बी आहे ना अजून आपल्याकडे. सेक्शन बी आई गो मला जरा शॉक बसलाय. अनॉमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन सेक्शन बी मध्ये आलंय. मी पुन्हा चेक करतोय आणि अनॉमलस बिहेवियर ऑफ क्लोरीन पण आलंय. दोन्हीच्या दोन्ही अनॉमलस बिहेवियर आले. यार आमच्या वेळेस असा पेपर पाहिजे असं तुम्हाला वाटेल ना. दोन्ही इथे विचारून काय चालेल. पण त्या टॉपिक मध्ये आहे ना ट्रेंड्स इन पिरियॉडिक प्रॉपर्टीज. जो ऍसिड्स ऑफ सल्फर युजेस हे त्या टॉपिक मध्ये आपल्याला करायचं लक्षात घ्या. सेक्शन बी आपल्याला चेक करायचं राहिलंय. मग सेक्शन बी मध्ये डिराइव्ह रिलेशन बिटवीन हाफ लाईफ 2 डिफरंट डिस्टिंग्विश बिटवीन लॅन्थेन आणि डॉक्टर आहेच. हेनरीज लॉ आहे. ऑस्मोटिक प्रेशर आहे. अनॉमलस बिहेवियर बोललो तुम्हाला आहेच. ठीक आहे. म्हणजे 2 डेरिव्हेशन्स येत आहेत. मग चला हे फिक्स झालं. हे फिक्स झालं. मग डेरिव्हेशन केलेत ना आपण 2 करा 5 मार्क फिक्स झाले. इथे एक मार्क महत्वाचा आहे. डेफिनेशन ठिकाण आहेत. 10 येणार 10 येणार. आत्ता सांगतो एन्थाल्पीच्या डेफिनेशन करा. बाकीच्या सोप्यात तुम्ही केलेत. एन्थाल्पीची डेफिनेशन परफेक्ट करा. वॅन्ट ऑफ फॅक्टर ची डेफिनेशन करा. आयएमपी आहे म्हणून मी देत नाहीये मी तुम्हाला हे. कठीण आहेत, लक्षात राहत नाहीत म्हणून द्यायला लागलोय. ग्रीन केमिस्ट्री मधल्या नॅनो मटेरियल, नॅनो सायन्स, नॅनोच्या जेवढ्या नॅनो स्केल किंवा जे नॅनो आहे ते करा. ग्रीन केमिस्ट्रीची पण डेफिनेशन करा. ओके. पॉलिमर मध्ये हाय डेफिनेशन वल्कनायझेशन वगैरे आहेत लक्षात घ्या. पॉलिमरच्या व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे. बरं मग आता मी तुम्हाला सांगतो. आता रिव्हिजन स्टार्ट करा. ओके रिव्हिजन स्टार्ट कराच बाळांनो. सगळं छान होणार आहे. पेपर अतिशय छान असणार आहे. तुम्ही पेपर छान लिहून येणार आहे लक्षात घ्या. त्यामुळे काळजी करू नका. ऑल द बेस्ट.